आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींच्या 20 कलमी कार्यक्रमाला सुद्धा शिवसेना प्रमुखांनी पाठिंबा दिला. एकनाथ शिंदेना काही माहीत नाही, ते बरळत आहेत. आम्ही होतो ना, आम्हाला माहिती आहे. जर त्यांना काय धडे हवे असतील आणीबाणीत बाळासाहेबांची भूमिका काय होती तर त्यांचा क्लास घ्यायला आम्ही तयार आहोत. मी स्वतः तयार आहे. माझा एक शिदोरी अंकात एक काँग्रेसचा लेख प्रसिद्ध झाला, तो त्यांनी वाचावा. आणीबाणी काय होती, आणीबाणी सदृश्य परिस्थिती ज्यांनी निर्माण केली या महाराष्ट्र देशामध्ये, अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ते आज दिल्लीत आणि महाराष्ट्रात सत्तेमध्ये आहेत. की ह्यांच्यामुळे इंदिराजींना आणीबाणी लावावी लागली. एक बहुमतातलं सरकार इंदिरा गांधींचं ते पाडण्यासाठी हे 40-50 खासदार विरोधी पक्षाचे, त्यात आजचे सुद्धा लोक आहेत, हे परकीय शक्तींच्या मदतीनं इथे ज्या कारवाया करत होते, त्यासाठी इंदिरा गांधींना अंतर्गत सुरक्षेसाठी आणीबाणी लावावी लागली. हे अराजकवादी लोक होते आणि एकनाथ शिंदे आज त्यांच्याबरोबरच आहेत. तेव्हाही त्यांचं काम पक्ष फोडणं, अस्थिरता निर्माण करणं, पैशाच्या ताकदीवरती दादागिरी करणं, हे तेव्हाही यांना परकीय पैसे मिळत होते, आताही मिळतात. आणि त्यांचे एक हस्तक म्हणून एकनाथ शिंदे काम करतात. राऊतसाहेब, माळेगाव सहकारी साखर कारखान्यात अजित पवार आणि त्यांच्या पॅनलला निर्वेळ यश असं मिळालेलं आहे, ज्यात 21 की 20 जागा अजित पवार यांच्या पॅनलला मिळाल्या आणि स्वतः अजित पवार हे कारखान्याचे चेअरमॅनही बनलेले. हो, एका कारखान्याचे चेअरमन राज्याचे अर्थमंत्री आणि डेप्युटी सीएम बनतात, ही ऐतिहासिक गोष्ट आहे. शरद पवारांच्या पॅनलचा पराभव केला. बघा की शरद पवारांचा पॅनलचा पराभव किंवा जे तावरे आहेत त्यांचा पॅनलचा पराभव, 500 कोटी रुपयाचं आमिष दाखवलं बागदार खान. हे 500 कोटी रुपये अजित पवार आपल्या खिशातले देत आहेत? नाही ना. हे 500 कोटी रुपये तुम्ही सरकारच्या तिजोरीतूनच देणार आहात ना. बाकी इतर सर्व प्रकल्प तुम्ही रोखून ठेवलेले आहात, पैसे नाही. राज्यावर कर्जाचा भार वाढतोय, पण आपल्या एका गावातल्या कारखान्यासाठी ते 500 कोटी रुपये द्यायला तयार आहेत. यालाच साध्या सोप्या भाषेमध्ये सरकारी पैशाचा अपव्यय आणि भ्रष्टाचार म्हणतात. बोले आपका क्या है? एक प्रश्न आहे, भास्कर जाधवांसंदर्भातला प्रश्न आहे की भास्कर जाधव सतत अलीकडे जे विधान करतात, आजही त्यांचं स्टेटस आहे ते असं म्हणतात, वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या, वेळ गेल्यावर पश्चाताप करत बसणं वाया आहे. आणि दुसरं ते असं म्हणतात, दिवा जळत असतानाच तुपाची गरज असते, विझल्यानंतर तूप ओतण्यात काही अर्थ नाही. चांगली आहेत वाक्य, म्हणजे इंटरेस्टिंग वाक्य आहेत. पूर्वीच्या मराठी साहित्यामध्ये वि स खांडेकर, नासी फडके, नास इनामदार, श्रीनाथ पेंडसे असे जे सगळे लेखक, त्याच्यामध्ये असे खूप अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होत्या. आणि भास्कर जाधव चांगले वाचक आहेत, त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ही अत्यंत वैभवशाली भाषा आहे. पण राऊत साहेब, हे सिग्नल्स आहेत असं वाटतं मला माहिती, कारण ज्या पद्धतीने भावनिक स्टेटमेंट करता आहेत, अलीकडे नाराजी व्यक्त केलेली आहे, त्यांच्या या नाराजीची किंवा भावनिक काही स्टेटमेंट्सची पक्ष नेतृत्व काही दखल घेणार म्हणजे दखल घेणं म्हणजे काय असतं, जरा मला समजावून सांगावं मीडियाने. त्यांच्याशी काही संवाद, कारण म्हणजे का असं त्यांच्या भूमिका मांडतात किंवा असं भावनिक का झाले, भूमिका मांडण्याची जी खंत आहे. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नव्हतं. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालं नाही. सुनील राऊतांना मिळालं नाही, त्यांचा हक्क होता. म्हणून आम्ही रडत बसलो का? नाही, ठीक आहे, पक्षाची भूमिका आहे. सरकार आणण्यासाठी माझं योगदान होतं, आमच्या कुटुंबाचं. पण सुनील राऊतांना मंत्रिमंडळात नाही घेतलं. मोजक्या जागा असतात, 3 पक्षाचं सरकार होतं, आपण समजून घेतलं पाहिजे. आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले, ते सोडून गेले. चाणाक्ष, हुशार, तडफदार असे लोक होते खूप. त्यांना घेण्याचा पक्षाने निर्णय केला. आम्ही त्या निर्णयात सहभागी होतो सगळे. माझ्याकडे याविषयी चांगली माहिती आहे खरं म्हणजे. नाही, पण त्यांचं हेही म्हणणं आहे की ते ज्या विभागाचे नेते आहेत तिथले निर्णय हे त्यांना विश्वासात न घेताच घेतले जातात. बघा, या संदर्भात त्यांनी, मी स्पष्ट सांगेन, ते ज्येष्ठ नेते आहेत, सहकारी आहेत आमचे, त्यांनी येऊन माननीय पक्षप्रमुखांशी येऊन चर्चा केली पाहिजे. त्यांच्या मनात बाहेरून मत व्यक्त करण्यापेक्षा अशा वेळेला स्वतः येऊन, आम्ही सुद्धा बोलतो जेव्हा आम्हाला एखाद्या गोष्टीविषयी चर्चा करावीशी वाटते, आम्ही स्वतः जातो उद्धवजींकडे.
आणि आम्ही चर्चा करतो. नाही, पण हे पक्ष त्यातून सोडण्याचे चर्चेतून काही संकेत वाटतात मला तुम्हाला? माहित नाही. मला माहित सत्ता घेऊनपणे काय करायचं? बोलिए. विरोधक को सवाल किया है, फडणवीस ने अपने विरोधक को सवाल किया है क्या इमरजेंसी आपको माने थी क्या, जो संविधान की हत्या हुई क्या